तर मित्रांनो आता आपण बघूयात एक्झाम्पल्स ऑफ मेथड इन सी शार्प. आता मी एक मेथड डिक्लेअर करतो ज्यामध्ये आपण दोन संख्यांची बेरीज करणार. तर त्याला आपण रिटर्न टाईप देणार आणि त्या मेथडचं नाव काय देणार आणि पहिला एक इंटिजर बी. ओके. आणि या मेथडमध्ये मी काय देणार दोन संख्यांची बेरीज काय करणार रिटर्न करणार. ओके. आता मी हे काय करणार एक व्हेरिएबल घेणार var sum इक्वल्स टू आणि हे मेथड कॉल करणार आणि या मेथडचे जो काही रिटर्न व्हॅल्यू आहे ते ह्या व्हेरिएबलमध्ये डिक्लेअर करणार. ओके. सपोज 10,5 मी ही व्हॅल्यू त्यामध्ये पास केली राईट आणि मी ही काय करतो की कन्सोलवरती प्रिंट करतो. ओके. आता मी हे कोड रन करतो बघूया काय होतं देतो बघा. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हे एक मेथड आहे इंटिजर ऍड डेटा. त्याचा रिटर्न टाईप आहे इंटिजर, मेथडचं नाव आहे ऍड आणि त्यामध्ये मी काय दिले दोन पॅरामीटर्स दिले रिटर्न a+b आणि ह्या दोघांची बेरीज मी रिटर्न केली. ओके. तर इथं तुम्ही बघू शकता इथं काय प्रिंट झालं 15 कन्सोल राईट लाईन सम. मी फक्त काय केलं सम जी आहे ह्या दोघांची बेरीज काय केली ह्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली आणि ती काय केली प्रिंट केली. तर तुम्हाला मेथड कशी लिहायचं ते समजलं जातं.